पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. महिलेने एकाच वेळी 4 बालकांना घरीच दिला जन्म. माता व 4ही नवजात बाळं सुरक्षित. दुर्मिळ घटना. वैद्यकीय सुविधेविना महिलेने दिला 4 बाळांना जन्म. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या आदिवासी बहुल भागातील चारबन या गावातून एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर आलीये. चारबन गावातील रहिवासी पणशीराम सस्त्या यांची 27 वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना अत्यंत कठीण परिस्थितीत घरीच प्रसूतीदरम्यान 3 मुले आणि एका मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर माता आणि 4ही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियाची आणि 4ही बाळांची प्रकृती सुदैवाने स्थिर असल्याचे आढळले. बालकांचे वजन 900 ग्राम ते 1 किलो दरम्यान असल्याने पुढील विशेष वैद्यकीय उपचारासाठी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते लाखो किंवा करोडो प्रसूतींमागे घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना असून अशा प्रकरणात मुदतीपूर्व प्रसूतीमुळे बाळांचे वजन कमी असणे स्वाभाविक असते. सध्या खामगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता व बालकांवर उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे. काल यांची डिलिव्हरी झाली. किती मुलं झाले? 3 मुलं आणि 1 मुलगी. बरोबर. कशी आहे तब्येत त्यांची? ठीक है. याच्या आधी किती मुलं होते यांना? याच्या आधी पहला बड़ा लड़का, उसके पीछे लड़की, इनके पीछे लड़की. आणि अभी कुल मिला के 7 हो गए. 7 हो गए. कैसी है तब्येत? आज से कल कब आए थे? 12 बजे. डिलीवरी कब हुई? 4 बजे. 3 बजे हुई. सदर रुग्ण रियानी पणशीराम सस्त्या ही 5 तारखेला आपल्याकडे रेफर करण्यात आली होती. म्हणजे तिची डिलिव्हरी ही घरी झाली असल्या कारणाने तिला जळगाव जामोद या रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. तिथून त्यांच्यामार्फत आपल्याकडे रेफर करण्यात आलं व तिच्यासोबतचे 4 अपत्य हे एसएनसीला ॲडमिट करण्यात आले आहे व तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. किती मुलं यांनी जन्म झाले हे? एकूण 3 मुलं व 1 मुलगी आहे. वजन कमी असल्या कारणाने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे. तब्येत कशी आहे बाळांची? तब्येत सध्या तर स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या याच्यानुसार ट्रीटमेंट चालू आहे.